9 मार्च 1773 ला भारताचा गव्हर्नर म्हणजेच जनरल ऑरंट हेस्टिंग आपल्या मद्रासच्या गव्हर्नरला म्हणजेच जोसेफ डुप्रे त्याला एक पत्र लिहितोय. या पत्रात तो काय म्हणतोय ते बघा. तो म्हणतोय की हे लोक ना कपडे घालतात ना त्यांचं कोणतंही कुटुंब किंवा कोणतं गाव आहे, पण तरी देखील ते भारतातले सगळ्यात सक्रिय आणि मजबूत पुरुष आहेत. या पत्रात भारताचा गव्हर्नर जनरल ऑरंट हेस्टिंग हे लोक म्हणून ज्यांचा उल्लेख करतोय ते लोक म्हणजेच आपल्या भारतातले संन्याशी लोक आहेत. या संन्याशी लोक भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आपल्या कुटुंबाचा, आपल्या सुखाचा, आपल्या संसाराचा त्याग केलेले हे लोक अत्यंत शांतताप्रिय आहेत. पण वेळ प्रसंगी एका मोठ्या साम्राज्याला ते हादरे देऊ शकतात असा या संन्यासांचा इतिहास आहे. 8व्या शतकात आर्य शंकराचार्यांनी या संन्याशांची दशनामी परंपरा सुरू केली. आरण्याश्रम, भारतीय गिरी, पर्वतपुरी, सरस्वती सागर, तीर्थ, वन हे दशनामी परंपरातील 10 आदेश आहेत. प्रत्येक आदेशाचा संबंध भारतातल्या 4 देशांच्या 4 मठांशी आहेत. हे दशना म्हणजे मी साधू भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात आणि रुद्राक्षाची माळ घालतात. तर या संन्याशांचा दुसरा भाग असणारे नागा साधू मात्र कोणत्याही प्रकारचे कपडे घालत नाहीत आणि अंगाला संपूर्णपणे राख फासतात. संन्याशाच्या मधला हा एक लढवय्या पंथ आहे. ते म्हणजे की ते मृत्यूला कधीही घाबरत नाहीत. पण या संन्याशांचेच वेगवेगळे आखाडे असतात आणि असे आखाडे अनेक शहरांमध्ये, अनेक मठांमध्ये, आपल्याला अनेक मंदिरांच्या शेजारी पाहायला मिळतात. या नागा साधूंच्या निडर स्वभावाचे दर्शन भारतातल्या सर्वात क्रूर सम्राटाला त्याच्या बादशहा होताच म्हणजे बादशहा झाल्यानंतर 6व्या वर्षीच या बादशहाला झाले. औरंगजेबाने या देशातल्या हिंदूच्या विरोधात एक आक्रमक धोरण अवलंबलं. त्याला असं वाटत होतं की या देशातल्या हिंदूंचे मंदिर म्हणजेच या देशातल्या हिंदूंच्या एकतेचे कारण आहे. या मंदिरामधूनच हिंदूंना प्रेरणा मिळते. म्हणूनच औरंगजेबाने असं ठरवलं की या हिंदूंचे मंदिर पाडायचे आणि तसा त्यांनी आदेश देखील दिला. म्हणजे 1664 साली आपल्या वाराणसीच्या गव्हर्नरला दिला. त्याने तिथल्या मुघल गव्हर्नरला सांगितले की हे वाराणसीचं काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून टाका. औरंगजेब बादशहाच्या आदेशाने अंमलबजावणी करणारे मुघल गव्हर्नर किंवा मुघल सरदार एकतीर खान म्हणजेच एकतीर खान आपल्या काही हजार सैन्यासोबत वाराणसीच्या मंदिरापाशी पोहोचला. तिथे जाताना त्याने मंदिर पाडण्यासाठी लागणारे सगळे सामान देखील बरोबर घेतले होते. पण तो जेव्हा मंदिरापाशी पोहोचला तेव्हाला त्या मंदिराच्या आजूबाजूला मठांमध्ये नागा साधू आणि संन्यासींनी त्या सैन्याला संपूर्ण 4ही बाजूनी घेरले आणि या ठिकाणी मुघल सैन्य आणि नागा साधू यांच्यामध्ये हे युद्ध झालं. या युद्धाला बॅटल ऑफ गॅनोपी असे युद्ध म्हणतात. बॅटल ऑफ नॅनॉपी असे युद्ध म्हणतात. या युद्धात औरंगजेबच्या मोगल सैन्यांचा नागा साधूंच्या सैन्याने आपल्या त्रिशूळाच्या आधाराने पराभव केला आणि ते युद्ध जिंकलं. औरंगजेब आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करू शकला नाही. या युद्धाचा उल्लेख द इलुस्ट्रेटेड एन्सायक्लोपीडिया हिंदुइझम या जेम्स लॉन्गफेल यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये आहे. तर गेलाय म्हणजे या देशातल्या सर्वात क्रूर बादशहा आपला औरंगजेब देखील या नागा साधूंच्या शौर्यामुळे आपल्या आदेशाची अंमलबजावणी करू शकला नाही. 16व्या शतकात मधुसूदन सरस्वती यांनी सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी या संन्याशांचं पुनर्संघटन केलं आणि त्यातूनच अशा प्रकारच्या पंथांचा उदय झाला. हा पराभव औरंगजेबच्या जिव्हाळी लागला. त्यांनी पुढचे काही वर्ष म्हणजेच पुढचे 5 वर्षासाठी पुन्हा काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा नाद केलाच नाही. पण शेवटी 9 एप्रिल 1669 त्याने पुन्हा एक नवं फर्मान जारी केलं आणि त्याला पुन्हा एकदा काशी विश्वनाथ मंदिर पाडायचा आदेश दिला.
यावेळी मात्र इक्तिदार खानाने हजारोंचं मोठे सैन्य आपल्यासोबत घेतलं. तो पुन्हा एकदा काशी विश्वनाथ मंदिराच्या ठिकाणी गेला आणि यावेळी त्यांना काशी विश्वनाथ मंदिर यशस्वीरित्या पार पाडलं. म्हणजेच त्यावेळी त्यांनी ते मंदिर पाडून टाकलं. आता यावेळी देखील नागा साधू आणि संन्याशांनी विरोध केला. यामध्ये अनेक नागा साधूंनी संन्याशांचा मृत्यू देखील झाला. अनेक नागा साधू शहीद झाले. पण तरी देखील यावेळी मंदिर पाडण्यापासून ते वाचवू शकले नाहीत. पण हा इतिहास काही जरी असला तरी पण देखील नागा साधू हे काही सैन्य नव्हते किंवा भारतीय संस्कृतीतले ते हिंदू संस्कृतीचे ते संत महंत आहेत. पण त्यांनी देखील वेळप्रसंगी शस्त्र हातात घेऊन औरंगजेबासारख्या क्रूर बादशहाचा पराभव केला आणि त्याच्या विरुद्ध अत्यंत धीराने उभे राहिले. ही गोष्ट नक्कीच अभिमान वाटणारी आहे. नागा साधूंच्या इतिहासाबद्दल त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या संतांच्या काळात दिलेल्या संघर्षाबद्दल आपण पुढच्या अनेक काही व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन पाहणारच आहोत. पण तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नागा साधूंच्या या शौर्याबद्दल 2 ओळी कमेंट्समध्ये जरूर लिहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा सांगा. आम्ही अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ बनवणार आहेच. तरी देखील आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्कीच जावा. आपला चॅनल जीवनावरील इतिहास पाहत राहा.